15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी महाशिवरात्री येत आहे. सो महाशिवरात्रीचं आपल्या जीवनामध्ये विशेष असं काय महत्त्व आहे ते मला माहिती आहे का? तर थोडक्यात आणि समजेल असं मी सांगते. महाशिवरात्र हा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा खूप पवित्र दिवस मानला जातो. याच दिवशी शिव आणि शक्तीचं ऐक्य झालं असं मानलं जातं. म्हणजेच चैतन्य, ऊर्जा, चेतना यांचा त्रिवेणी संगम. याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे? तर थोडक्यात सांगते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगावरती जल, दूध, दही, पान, बेलपत्र, फूल हे अर्पण करतो. पण याने काय होतं? तर आपल्या मनाची शुद्धी होते. या दिवशी उपवास, जप, ध्यान केल्याने काय होते? तर नकारात्मक विचार दूर होतात. आणि जर मनापासून प्रार्थना केली तर संकट, भीती, अहंकार नष्ट होऊन आत्मशक्ती प्राप्त होते आणि आत्मशांती लाभते. आणि जर वाटत असेल या दिवशी स्पेशल काहीतरी करावे तर या गोष्टी नक्की करा. ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलेलं अतिउत्तम. ओम नमः शिवाय हा मंत्र जाप 108 वेळा मिनिमम चॅन्टिंग करा. एक्स्ट्रा केला तर अतिउत्तम. महाशिवरात्रीची रात्र ही मोस्ट पॉवरफुल, खूप शक्तिशाली रात्र मानली जाते. मग या दिवशी रात्रभर जागरण शक्य नसेल तर मिनिमम 1 ते 2 तास तरी ध्यान जप नक्की करा. या दिवशी नकारात्मक विचार, राग, द्वेष अवश्य टाळा. मत्सर, अहंकार टाळा. खोटं बोलणं, वादविवाद शक्य तितकं टाळा. मन शांत ठेवा, कमी बोला आणि जास्त ऐका. मनामध्ये शंका, तक्रार न ठेवता कृतज्ञतेने पूजा करा. शक्य असल्यास जप, भजन, ध्यान यावर जास्त फोकस करा. या दिवशी कुणालाही दुखवू नका. जर गरजू व्यक्तींना अन्न, पाणी याची जर मदत केली तर अधिक पुण्य. नम्रता, संयम आणि करुणा ठेवा. मनात शुद्ध भावना, श्रद्धा, नम्रता असावी. कुणाचंही वाईट नको. सर्वांसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, शिवरात्र म्हणजे बाहेरची पूजा नव्हे तर आतल्या शिवतत्वाची जाणीव. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शिव आणि शक्ती यांच्या आशीर्वादाने तुमचं सर्व काही मंगल हो.